RJR Herbal Hospitals. चार पिढ्यांपासून RJR हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरायसिस, संधिवात, मधुमेह, वंध्यत्व अशा अनेक आजारांवर उत्तम चिकित्सा देत आहेत. आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. त्यांच्यापैकी काही रुग्णांनी आपल्या वैद्यकीय उपचारांचे अनुभव सांगितले आहेत. ते ऐकूया. दोन लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना पूर्णपणे आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर मी सुषमा मस्के. माझ्या पायाला मुंग्या यायच्या, माझ्या जांघ्या बिंगे सगळे टाचत बिचत सगळे दुखायचे पाय. मी एका जागेवर बसली तर बसूनच राहायची, उठली तर उठूनच राहायची. मग त्याच्यामुळे माझे पाय असे झणझण करायचे. 5-6 महिन्यापासून हा त्रास होता. त्याच्यामुळं मला हा त्रास जमत नव्हता. TV मध्ये आड बघितलेली RJR हॉस्पिटलची, ती आड बघूनच मी आली इकडे. RJR हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून 1 महिन्याच्या दवा गोळ्या खाल्ल्या मी. तर तेल लावलं, गोळी खाल्ली. त्याच्यामुळं मला पायाची आग राहिली, जांघ्या राहिल्यात, माझ्या जांघ्या पण राहिलेल्या आहेत, माझ्या हातपाय दुखायचे राहिले. आणि मला त्या डॉक्टरला भेटली, त्यांचा खूप धन्यवाद. त्यांनी माझे पाय जरा बरे वाटलं त्याच्यामुळे.
आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर माझं नाव निलिमा आहे. मी नागपूरच्या भंडारदरातल्या रावणवाडीला राहते. मला सोरायसिसचा प्रॉब्लेम झालेला होता. भरपूर डॉक्टर दवाखाने केले. टीव्हीवर जाहिरात पाहून RJR हॉस्पिटलला आले. 3 महिने येऊन उपचार घेतले. आता फार सुधारणा झालीये. मला आधी खूप आग व्हायची, हातापायाची सगळी चामडी निघायची, रक्त यायचं, रात्रंदिवस दुखायचं, रक्त यायचं तेव्हा फार जळजळ व्हायची. इकडं आल्यापासून याच्यात फार सुधारणा झालेली आहे. आता मला दुखत नाही. मी सगळ्या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर इथे आले आहे आणि इकडे मला गुण आलाय. आता माझी प्रकृती पण सुधारली आहे. माझे जुने त्रास आता कमी झाले आहेत. बरं वाटतंय. माझ्यासारखं येऊन इकडे इलाज करून घेऊन तुमचा फायदा करून घ्या. RJR हॉस्पिटलला धन्यवाद. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. RJR हॉस्पिटलचे प्रमुख उपचार: सोरायसिस, अस्थमा, सायनस, डायबिटीज, PCOD, गुडघेदुखी, पाठदुखी, मानेचं दुखणं, अर्धांगवायू, संधिवात, डोकेदुखी, व्हेरिकोज वेन्स, कोडाचे डाग, वंध्यत्व, मूळव्याध, अल्सर, थायरॉइड, मुतखडे, मासिक पाळी आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. RJR हर्बल हॉस्पिटल्स 859111 2222 9119 0006. सांधेदुखीने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी सांधेदुखीने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर माझं नाव श्रुती. हे सुधाकर दामोदर माटल माझे काका. तर यांना जॉईंट पेनचा भरपूर त्रास होता. त्यांच्या पायामध्ये मुंग्या येणे, कमरेमध्ये कमर दुखणे, परत पायामध्ये मुंग्या येणे, पाय सुजणे, असे भरपूर प्रकारे त्यांना त्रास होत होता. उठता बसता त्यांना चालायला जमत नव्हतं. तर त्यामुळे आम्ही भरपूर ठिकाणी उपचार केले रत्नागिरीमध्ये. तर त्यानंतर पण उपचार थोडा वेळ म्हणजे आराम होता. त्यानंतर त्यांचं परत ते सुरू होतं. मग आम्ही टीव्हीवर RJRचं ॲडव्हर्टाइजमेंट बघितलं. डॉक्टरांनी आम्हाला नीट समजावलं. त्यानंतर मेडिसिन दिले आणि जो 2 वर्षाचा त्यांचा जो जॉईंट पेनचा आजार होता तो 1 महिन्यामध्ये बऱ्यापैकी रिकवर झाला आहे आणि त्यामुळे त्यांना भरपूर फरक पडलेला आहे. तर मग त्यामुळे आता त्यांना उठता बसता काही त्रास होत नाही. पायाची सूज बऱ्यापैकी पूर्णपणेच कमी झालेली आहे आणि आता त्यांना उठता बसता त्रास होत नाही चालताना. त्यामुळे RJR डॉक्टर हॉस्पिटलचे आणि डॉक्टरांचे माझे मनापासून धन्यवाद.
गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव उर्मिला रवींद्र साळवे. मी कन्नमवार विक्रोळीमध्ये राहते. मला 10-12 वर्षापासून गुडघ्यांचा आणि स्पाईनचा खूप प्रॉब्लेम आहे. मला चालता येत नाही. चालताना थोडं जरी चाललं तर दम लागायचा, घाम यायचा आणि बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. खूप पेनिंग व्हायचं. त्याच्यामुळे मी खूप त्रस्त झालेले. शेवटी ही ॲड बघून मी इथे आले. इथे आल्यानंतर मला डॉक्टरने चेकअप केल्याच्या नंतर मग त्यांनी मला जी औषधं दिली त्याने मला 2 महिन्यात खूप फरक लागला. माझी थोडी बॉडीचं वजन पण कमी झालं आणि आता मला खूप बरं वाटतं. त्याच्यामुळे मी आरजे हॉस्पिटलचे, इथल्या डॉक्टरचे, त्यांचे स्टाफचे सगळ्यांची खूप आभारी आहे. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. RJR हॉस्पिटलचे प्रमुख उपचार: सोरायसिस, अस्थमा, सायनस, डायबिटीज, PCOD, गुडघेदुखी, मानेचं दुखणं, अर्धांगवायू, संधिवात, डोकेदुखी, व्हेरिकोज वेन्स, वंध्यत्व, मूळव्याध, अल्सर, थायरॉइड, मूतखडे, मासिक पाळी आणि यासारखे आजार आणि त्रास
नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. जे रुग्ण दम्याच्या त्रासाने त्रस्त होते असे 17 लाखापेक्षा जास्त रुग्णांनी यशस्वीरित्या RJR हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आणि बरे झाले आणि पुढील 10-15 वर्ष त्यांना दम्याचा त्रास जाणवला नाही. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर जनार्दन जाधव 54 वर्षाचे मेल पेशंट येथे मागच्या महिन्यात आमच्या RJR क्लिनिक कोपरखैरणे ब्रांचला अस्थमाच्या प्रॉब्लेमसाठी आलेले. त्यांना गेले 14 वर्ष अस्थमाचा प्रॉब्लेम होता. पंप वापरत होते, खूप धाप लागायची, थोडं जरी चालले तरी दम लागायची अशी लक्षणं होती. आपल्या RJR हर्बल हॉस्पिटलच्या 1 महिन्याच्या ट्रीटमेंट नंतर त्यांना जवळपास 50 ते 60% फरक पडलाय आणि आता ते पंप वापरत नाहीयेत. त्यांचा धाप लागणं किंवा जो त्रास होत होता श्वासोच्छवासाला तो सुद्धा खूप कमी झालाय आणि त्यांची ट्रीटमेंट अजून ते ट्रीटमेंट कंटिन्यू करतायत. ज्या रुग्णांच्या मधुमेहाचे प्रमाण 550, 450, 350 असे होते, आमच्या RJR हॉस्पिटलच्या 1 महिन्याच्या उपचारानंतर ते प्रमाण 150 ते 180 mg पर्यंत येते व त्यासोबतच चक्कर येणे, दृष्टी कमी होणे, मज्जातंतू कमजोर होणे, पायात व्रण येणे अशा मधुमेहामुळे होणाऱ्या सर्व समस्या पूर्णपणे बऱ्या होतात. मधुमेह रोगाने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. नमस्कार, मी नागपूरहून आले. माझं नाव कल्पना आहे आणि आईचं नाव सरस्वती. ही शुगर पेशंट आहे. एके दिवशी मी असंच बसले होते तेव्हा टीव्हीवर RJR हॉस्पिटलची जाहिरात बघितली आणि इथे येऊन मी आईची शुगरची ट्रीटमेंट चालू केली. शुगरचा आजार हा 12 वर्षांपासून आईला आहे, त्याच्यावरतीच असेल. नॉर्मल कधी झालीच नाही आई. आता 2 महिने झाले मी इथे ट्रीटमेंट घेते, सगळं नॉर्मल आहे, कंट्रोलमध्ये. इथे ट्रीटमेंट घ्यायच्या आधी ना रिपोर्ट जेवणाच्या आधी 328 होता आणि नंतर 447 होता. ओके, 2 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर जेवणाच्या आधी 267 रिपोर्ट आला आणि जेवणानंतर 299 आला. आता ही लेवल आहे. आता शुगर लेवल खूप कमी झाले. अजून 2 महिने ट्रीटमेंट घेतली तर शुगर लेवल कंट्रोलमध्ये येईल, मला भरोसा आहे. इथे डॉक्टरांनी सुद्धा सांगितले शुगर लेवल कंट्रोलमध्ये येईल, थँक्स टू RJR हॉस्पिटल. ज्या रुग्णांच्या रक्त तपासणीमध्ये आमवाद समस्या पॉझिटिव्ह होती, आमच्या RJR हॉस्पिटलच्या 3 महिन्यांच्या उपचारानंतर ते नेगेटिव्ह होऊ शकते आणि 3 ते 5 महिन्यांच्या उपचाराने ती व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकते आणि कायमचे औषध न घेता निरोगी जीवन जगू शकते. जे रुग्ण नाकातील स्नायू वाढण्याच्या समस्येने त्रस्त होते आणि शस्त्रक्रिया करूनही त्यांचे हाड कमी झाले नाही, असे 52,000हून अधिक रुग्ण आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झाले आणि त्यांना पुढे 10 ते 15 वर्ष नाकातील स्नायू वाढण्याचा त्रास झाला नाही. ज्या रुग्णांना अर्धांगवताच्या त्रासामुळे चालताही येत नव्हते, आमच्या हॉस्पिटलच्या उपचाराने त्यांचे हात आणि पाय 15 दिवसांमध्ये व्यवस्थित काम करू लागले आणि 3 महिन्यांच्या उपचारानंतर ते संपूर्ण बरे झाले. असे 5,000 पेक्षा जास्त रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झाले आहेत. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. RJR वनौषधी रुग्णालय, चेंबर पूर्व शाखा, क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग, चेंबूर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400071. डोंबिवली पूर्व शाखा, क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त, लँडमार्क घरडा सर्कल जवळ, डोंबिवली पूर्व, मुंबई 421203. नवी मुंबई शाखा, सत्यम टावर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपरखैरणे, लँडमार्क रसोई हॉटेल जवळ, नवी मुंबई, महाराष्ट्र 400709. पुणे शाखा, दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळ मजला, जवळ जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे, पिन कोड 411011. नाशिक शाखा, दुकान नंबर G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्वा हाइट्स, जेल रोड, नाशिक 422001.